इंडिगो एअरलाइन्सच्या सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने आफाम पुणे या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाने आणि प्रेम बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे, वासळी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी या गावांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून एकात्मिक ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे। त्याची नुकतीच पाहणी करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले व स्फूर्ती क्लस्टर या योजनेच्या नामफलकाचे अनावरण देखील करण्यात आले। सदरील उपक्रमाअंतर्गत वासाळी आणि इंदोरे या गावांना इंडिगो एअरलाइन्स व आफाम पुणेचे मूल्यांकन अधिकारी जयंत पाटील, सावता दुधाळ, डॉक्टर हनुमान दुधाने, रुपेश ढगे यांनी भेट दिली। या भेटीत दोन्ही गावात सुरू असलेले ग्रामीण महिला ग्रामसंघ प्रतिनिधी, उत्पादक गटातील महिला प्रतिनिधी यांच्या बैठका घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली। सोबतच प्रत्यक्ष लाभार्थी सभासदांच्या घरी जाऊन उपक्रमांची पाहणी करण्यात आली। त्यातून शेळीपालन, कुक्कुटपालन, किराणा व्यवसाय, ब्युटी पार्लर, शिवणकाम, पीठ गिरणी, जनरल स्टोअर्स आदी व्यवसाय त्यांना मिळालेल्या शासकीय योजनांचा लाभ, परसबाग लागवड आदींची माहिती घेण्यात आली। भेटीसाठी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे वासाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच काशीनाथ कोरडे, उपसरपंच पार्वताबाई जाधव, सदस्य ताराबाई कचरे, लक्ष्मणराव धांडे, गोकुळ खादे यांनी स्वागत केले। सदरील पाहणी दौरा यशस्वीतेसाठी प्रकल्प व्यवस्थापक शंकर केकरे, प्रेरणा सखी अनिता कोरडे, उषा भांगरे, लता खाडे, काशीबाई भले, विश्वास कोरडे, बुधाबाई केकरे, विधिकांत खाडे आदींनी परिश्रम घेतले। भेटीसाठी आलेल्या अधिकारी वर्गानेही सुरू असलेल्या कामाची प्रशंसा करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। एसएन न्यूज साठी शहाबाद शेख। संस्थेमध्ये अतिशय मोलाची कामगिरी ज्यांनी केलेली आहे ते शंकरजी केकरे, प्रभागी व्यवस्थापक, आणि त्या ठिकाणी जे काही माझ्या गावामध्ये काम करताय अनिता कोरडे या सखीचं काम करताय, प्रेरणा सखी, तर या दोघांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। ग्रामपंचायत वासाळी व प्रेम बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये वासाळी गावामध्ये महिला सबलीकरणावर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम चालू आहे। त्यामध्ये खेळतं भांडवल देऊन महिलांना शिलाई मशीन वाटप करणं असेल किंवा एखाद्या छोट्याशा रोजगारासाठी सहकार्य करणं असेल, किराणा असेल, कुक्कुटपालन असेल किंवा हॉटेल व्यवसाय असेल, अशा विविध महिलांच्या इच्छेनुसार ज्या सहकार्य करतात त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रेम बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून या वासाळी गावामध्ये 200 महिलांना समोर घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे। तर खूप चांगलं काम या संस्थेने या ठिकाणी केलं आहे। यापुढे बी यांनी असंच करावं असं मी गावाच्या वतीनं त्यांना विनंती करतो। या शकुंतलाबाई खादे आणि शकुंतलाबाई सीताराम खादे या गावातल्या ह्या महिला आहेत आणि आमचा जो या ठिकाणी प्रेम बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एकात्मिक महिला सक्षमीकरणाचा जो कार्यक्रम चालतो त्या अंतर्गत त्यांना आपल्याकडे जो फिरता निधी आहे संस्थेचा आणि ग्रामसंघाचा, त्या माध्यमातून त्यांना हे शेळीपालनासाठीच्या शेळ्या देण्यात आलेल्या आहेत। आणि खरं तर त्यांना 7,500 रुपयाची तोकडी मदत करून सुद्धा 7,500 रुपयाची एक शेळी आणि त्याला एक सोबत त्याच्यावरच एक पिल्लू असं घेऊन त्यांनी हा सगळा व्यवसाय जो आहे तो वाढवलेला आहे आणि ह्या व्यवसायातून त्यांनी काही आर्थिक प्राप्तीसुद्धा केलेली आहे। मला असं म्हणायचं की थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी काय केलं होतं, कशा शेळ्या घेतल्या होत्या, त्यातून किती विकल्या आणि त्यात त्यांची काय प्रगती होते। ना 4 बकऱ्या झाल्या, आता हिच्या बरोबरीचा बकऱ्या वापला आणि ही एक बकरी ठेवली आणि आता आहे ना या 2 बकऱ्या झाल्या तिला। तुम्ही किती बोकड विकले? 3 बोकड विकले। 3 बोकड साधारण किती रुपयात गेले ते? एक 7ला दिला, एक 6ला दिला, एक 5ला दिला। हा, म्हणजे जवळपास 18,000 रुपयाचं उत्पन्न तुम्ही या वर्षभरात घेतलं। आणि आज तुमच्याकडे जी एक शेळी घेतली होती त्या एक शेळीच्या पुन्हा 3 शेळ्या पण आहेत, 2 पिल्लू आहेत, म्हणजे आज 5 जनावरं तुमच्याकडे आहेत आणि वरून 18,000 रुपयाची तुम्ही उत्पन्नही मिळवलेलं आहे। आणि हे सगळं करत असताना फक्त 7,000 रुपयाची मदत घेऊन आज 18,000 रुपयाचं उत्पन्न पण प्राप्त झालेलं आहे आणि जवळपास 5 शेळ्या त्यांच्याकडे आज उपलब्ध आहेत। संस्थेच्या या सगळ्या परिश्रमाबरोबर ग्रामपंचायत वासाळी आणि ग्रामपंचायत वासाळीचे सरपंच आणि त्यांची पूर्ण ग्रामपंचायतची टीम हे आम्हाला या सगळ्या कामामध्ये मोलाचं मदत आणि सहकार्य करत असते। आणि प्रेम बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांचं जे
आर्थिक सक्षमीकरणाचं काम केलं जातं आहे त्याचं हे एक जिवंत उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. आणि याचा जे पायंडा इतर महिलांनी पण घ्यावा, याचा एक आदर्श इतर महिलांनी पण घेऊन अशाच पद्धतीने आपलं आर्थिक सक्षमीकरण करावं असं मी ग्रामपंचायत वासाळी आणि प्रेमबोधे संस्थेच्या वतीने आवाहन करतो.